नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. प्रवासी कारमध्ये आता 6 एअरबॅगची सक्ती असणार आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून हा नियम लागू करण्यात आलाय. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवासी कारमध्ये आता 6 एअरबॅग असणं आवश्यक आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने हा नियम लागू केला आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, तसा हा निर्णय सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, पण हा निर्णय केव्हापासून लागू करण्यात येईल? हा जो निर्णय आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जरी याची माहिती दिली असली तरी हा निर्णय त्या 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे, ज्यामध्ये प्रवासी कारमध्ये सध्या 6 बॅग सक्तीच्या करण्यात आल्या. यापूर्वी जर बघितलं आपल्याला तर प्रवासी कारमध्ये फक्त ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या असलेल्या प्रवासी सीटच्या समोरच फक्त एअरबॅग असायच्या. आता 6 एअरबॅगची सक्ती करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या गाड्या असणार आहे प्रवासी गाडी, त्यामध्ये साधारणतः M1 कॅटेगरीतल्या ज्या गाड्या असतात, ज्यादा आपण स्पोर्ट्स कार्डच्या संदर्भात संबोधतो, किंवा मग अशा गाड्या ज्यामध्ये साधारणतः 8 ते 9 लोक बसू शकतात, अशा कारमध्ये 6 एअरबॅगची सक्ती करण्यात येणार आहे. आणि सोबतच इतरही ज्या गाड्यांमध्ये साधारणतः 5 पॅसेंजरची परवानगी असते ते देखील 4 साधारणतः एअरबॅग असणार आहे. पण महत्वाचं म्हणजे सध्या तरी M1 कॅटेगरीतल्या प्रवासी बॅगमध्ये यावेळेस 6 एअरबॅग असण्याची निर्णय केंद्रीय परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. आणि येत्या 1 ऑक्टोबर 2023 पासून म्हणजे पुढील वर्षी हा निर्णय लागू होणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. आपण बघतोय की आता 1 ऑक्टोबर 2022 या दिवसापासून प्रवासी कारमध्ये 6 एअरबॅग असणं आवश्यक असणार आहे, असा नियम करण्यात आलाय. पुढे बघूया. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे समर्थक अनिल परब यांच्याकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वांद्र्याच्या कलानगर जंक्शन जवळ परब यांनी हे पोस्टर लावलेत. या पोस्टरवर काळ कठीण असणार अशा आशयाचा मजकूर पाहायला मिळतोय. तसंच या पोस्टरवर रश्मी ठाकरेंचाही फोटो छापण्यात आलाय. याआधी मुंबईत भाजपने बॅनर लावलेत. लालबाग भारतमाता परिसरात भाजपने बॅनर लावलेत. बदल मातृशक्तीच्या सन्मानासाठी, मुंबईतील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय. मोदी, शहा, फडणवीस, शेलारांचे फोटो बॅनरवर लावण्यात आलेत. आणि या बॅनरमधून मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्तीचा भाजपने निर्धार केल्याचा संदेश देण्यात आलाय. तर आगामी दसरा मेळाव्याकरता एकनाथ शिंदे समर्थकांकडून जोरदार तयारी करण्यात येते. वांद्र्याच्या MMRDA ग्राउंडवर होणाऱ्या या दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांनी पोस्टर तयार केले. शिंदे समर्थकांचं ते पोस्टर न्यूज 18 लोकमतच्या हाती आले. दसरा मेळाव्याच्या या पोस्टरवर बाळासाहेबांच्या फोटोसह धनुष्यबाण चिन्ह पाहायला मिळत आहे. तसंच आम्ही विचारांचे वारसदार असाही उल्लेख या पोस्टरवर आहे. त्यामुळे आता शिवतीर्थवर होणाऱ्या ठाकरे समर्थकांचा दसरा मेळाव्याचं पोस्टर कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आम्ही वारसदार आहोत आणि विचार आम्ही जो घेतलेला आहे तो माननीय शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेतलेला आहे. आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि तो विचार म्हणजे हिंदुत्वाचा विचार. जी शिवसेना भाजपाची नैसर्गिक युती होती तीच युती आम्ही कायम ठेवून हिंदुत्वाचा वारसा आणि विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. यापूर्वीचे सुद्धा दसरा मेळावे असतील, शिवसेनेचे कुठलेही मेळावे असतील, नामदार एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्ह्यातील शिवसेना यांनी ते यशस्वी केलेले आहेत. अगदी गाडीचा पार्किंगच्या जागा शोधण्यापासून स्टेज कसं असावं, कसं नसावं, माणसं कशी गोळा करावी, हे सर्व काम आम्ही ठाणेकरांनी अंगावर घेतलं होतं. त्यामुळे आता तर आम्ही स्वतः, आमचा ठाण्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे ठाण्यातील शिवसैनिक उत्साहात आहेत, वाट पाहत आहेत दसरा कधी येतोय. तर कोरोना काळात वित्त विभागाचा विरोध असतानाही मदत आणि पुनर्वसन विभागाने शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. बाजारभावाप्रमाणे 25 ते 30 लाखात मिळणारं वाहन आणि साहित्य तब्बल 3 विभागाने 3 कोटींच्या घरात खरेदी केल्याचा आरोप होता. आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. या वाहन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेटाळून लावला. बुलेट ट्रेनला विरोध करणारे सोन्याच्या गाड्या घ्यायला लागले की काय? आणि म्हणून जर एक गाडीच 3 कोटीची येत असेल तर सोन्याने मडवलेल्या या गाडीमध्ये कुठला मधुचंद्र कुठले मंत्री करू पाहत होते याचा लेखाजोखा या चौकशीत आला पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी सरस्वतीबद्दल केलेल्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आज भुजबळ यांच्या एमईटी संस्थेच्या बाहेर भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। सध्या नवरात्र सुरू आहे आणि देवीच्या 9 रूपांपैकी एक असलेल्या सरस्वती मातेचा अपमान छगन भुजबळ यांनी केलाय असं भाजपच्या महिलांचं म्हणणं आहे। नवरात्रोत्सव चालू आहे। नवरात्रोत्सव म्हणजे नवनिर्मिती, नवसृजन आणि त्याबरोबरीने महिला शक्तीला सन्मान देण्याचा उत्सव हा आहे। आणि या उत्सवाच्या काळामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ वाढवणारं, जातीय तेढ वाढवणारं असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब यांच्याकडनं त्या ठिकाणी झालंय की सरस्वतीचं पूजन त्या ठिकाणी का सावित्रीमाईंचंच व्हायला पाहिजे। आमचा सावित्रीमाईंच्या पूजेला विरोध नाहीच आहे, कारण आज आम्ही त्यांच्यामुळे आहोत याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। वंशवादाच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडे वादात सापडल्या होत्या। आता सध्या मी बेरोजगार आहे त्यामुळे कुणाला काम देऊ शकत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय। मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव, मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर, हे सोशल मीडियाचं युद्ध आहे असं म्हणत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या ट्रोलिंगवर त्यांनी भाष्य केलंय। वापरले आपण माझ्यासाठी फुलचंद काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं की ताईंना सांग मला काहीतरी काम द्या। आता म्हणजे मला खूप आनंद झाला, कारण मी जर कुणाला काम देऊ शकते म्हणजे मला काम मिळेल। सध्या मी बेरोजगारच आहे, तर मला तुमची आवडली प्रार्थना, म्हणजे हे म्हणतात एक तीर में दो शिकार। त्याच्यामुळे तुम्ही कानात देवीचं सांगितलं की पंकजाताईंना सांग मला काम करा। आता सेनापती आहेत तुम्ही, भगवान सेनेचे सेनापती युद्ध करतात, पण जुन्या काळातले युद्ध वेगळे होते, नव्या काळातले युद्ध वेगळे। साहेबांच्या वेळेचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे। आताचे युद्ध वेगळे आहेत, सोशल मीडियावर लढले जातात। सोशल मीडियावर तलवारी, भाले, ढाली काही गरज नाहीये। मी तुझ्यावर अफवा पसरवतो, तू माझ्यावर अफवा पसरव, मी तुझ्या मागे ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर, हे सोशल मीडियाचे युद्ध आहे। आपण काका याच्यात बसत नाही, हे मंचावरचं कोणीच याच्यात बसत नाही। आम्ही सरळ माणसं आपलं आपलं काम करतो। मी राजकारणात असेल, परळीची नाही समजा राज्याच्या अनेक लोकांची नेताही असेल, पण शेवटी तुम्ही जे शेवटचा शेअर वापरला तो मी किनाऱ्यावर बसून साजिश करण्यापेक्षा मैदानात उतरून किंवा समुद्राच्या वादळात उतरून आपली नौका पार लावण्याकडे माझा कल जास्त आहे आणि तेच कायम राहणार आहे। तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच मिळो। मलाही खूप वाटतं माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं मी समाधान करावं। देवीलाही खूप वाटत असेल की प्रत्येकाची प्रार्थना ऐकावी। पंकजाताई स्वप्नात सुद्धा असं म्हणू शकणार नाही। बऱ्याच वेळेला काय होतं, मागचा पुढचा संदर्भ आपण सोडतो आणि त्यामुळे त्या मधल्या वाक्याचा अर्थ तसा होतो। माझं केंद्रीय नेतृत्व सुद्धा अशा प्रकारे तुम्ही धसा मा केल्यामुळे गैरसमज करून येणार नाही। शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात, पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही। काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केलंय। बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव इथे जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या। 55 वर्षात पवारांची 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात गेली आहेत। त्यांना महाराष्ट्रानं नेहमीच प्रेम दिल्याचं त्यांनी सांगितलं। आदरणीय पवार साहेबांचं जर तुम्ही 55 वर्षाचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्याच्यात जेवढे चढ आहेत तेवढेच उतार आहेत। 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्ष विरोधात, पण मी नेहमी त्यांना सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं, पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला जास्त प्रेम दिलं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं। ते विरोधात गेले ना गेले की ते दौऱ्यावर निघतात आणि त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही। काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात। मला वाटतं दिवसा स्वप्न बघणाऱ्यांच्या बद्दल उघड्या डोळ्यांनी आम्ही काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी। ज्यांना दिवसा स्वप्न बघायचे आहेत त्यांना ती लखलाप लागो।
अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदेबाबत मोठा गौप्यस्फोट केला। 2014 मध्ये शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला होता। एकनाथ शिंदे यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता, असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केलाय। त्यांच्या या आरोपावर आता सत्ताधारी शिंदे समर्थकांकडून देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। सत्तारांनी तर चव्हाणच पक्ष सोडण्याच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याकरता अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचा आरोप केलाय। तर शिंदे जाणार नव्हते तर काँग्रेसच त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत होतं, असा टोला त्यांनी लगावलाय। अशोक चव्हाण साहेबाचा कोणता तरी राईट हँड, लेफ्ट हँड किंवा अजून एखादा किलोमीटर दूरचा हँड होतो मला चांगल्यापैकी माहिती आहे। त्यावेळी ती परिस्थिती झाली। एकनाथ शिंदे साहेबांनी असा कोणताही पहिल केला नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेब त्या काळामध्ये काही दिवसासाठी विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते नंतर विखे पाटील झाले। तर विरोधी पक्ष या नात्याने कधीतरी आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य करावा, त्यांचा प्रस्ताव आम्ही मान्य करावा, असा ह्या दोघांची चर्चा, कारण की राजकीय परिस्थिती 2014 मधली वेगळी असती, 19 मध्ये वेगळी असती, त्यानंतर 22 मध्ये वेगळी असते। ही राजकीय परिस्थिती ज्या ज्या वेळेस राजकारणाचे समीकरण जुळतात त्या वेळेस मिळते। अशोक चव्हाण साहेबांचा आदर्श आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांनी आदर्श काय ठेवलेला आहे। मुळात अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत मध्यंतरी काही बातम्या आल्या होत्या, इकडे जाणार तिकडे जाणार, मतदानाला ते आले नाहीत, विधानसभा अध्यक्षांनी काय दरवाजे बंद केले गेले वगैरे, त्याच्यामुळे त्यांच्याभोवती एक संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे। ते संशयाचं वातावरण दूर करण्याकरता ते अशा प्रकारचे वक्तव्य करतायत। हास्यास्पद बोलतात आहे अशोक चव्हाणजी। त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घ्यायला पाहिजे, तर एकनाथ शिंदेचं नाव घेतलंय। कुणालाही लहान बाळाला माहित आहे की 2014 मध्ये शिवसेनेचे नेते कोण होते। मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंची जोपर्यंत आदेश काढत नाही तोपर्यंत कुणाची हिंमत नाही कुणाची सरकार बसवण्याकरता। याचा अर्थ 2014चा गौप्यस्फोट असा असेल की एकनाथ शिंदे गेले होते, मग उद्धवजीचं कट कारस्थान होतं। उद्धवजींनीच कट कारस्थान वारंवार केलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला महाराष्ट्रात, तो उद्धवजींनीच केला आहे। अशोक चव्हाणांच्या आरोपाला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दुजोरा दिलाय। कल्याण महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतोय मंत्रिपदाचा, हे त्यांनी जाहीर सभेमध्ये केलेलं वक्तव्य, आणि ताबडतोब त्यांनी तसा राजीनामा उद्धवजी ठाकरे साहेबांकडे दिला सुद्धा होता। आणि त्यामुळे अशोकराव चव्हाण जे बोलले ते खरं आहे की आता जरी भाजपा जवळचा असला तरी त्यावेळेला भाजपाच्याच जाचाला कंटाळून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सर्वांना, म्हणजे यांचं नाव होतं हे सर्वांनाच माहिती आहे। अशोक चव्हाणांनी देखील असं एक वक्तव्य केलेलं आहे की जेव्हा सेना भाजपाची युती होती तेव्हा सेनेतील एक गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये येऊन आम्हाला भेटला होता आणि त्यांनी आम्हाला युती करण्यासंदर्भातला प्रस्ताव दिला होता, तेव्हा सेना तुमच्यासोबत होती। अशोक चव्हाणांची एक क्लिपच जर आम्ही जाहीर केली तर त्यांची अडचण होईल। आमचे मित्र आहेत ते त्यांची अडचण करू पाहत नाही। फडणवीस शिंदे सरकारमध्ये पालकमंत्री पदाच्या झालेल्या नियुक्त्यांमध्ये नाराजीच्या चर्चा बिनबुडाच्या असल्याचं भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलंय। विरोधकांकडून या वावड्या उठवण्यात आल्या असल्याचा आरोप त्यांनी केला। नोकऱ्यांमध्ये व्यवस्था करण्याची प्रश्न असो किंवा आता पोलीस भरतीची 20,000 पदं नव्यानं जाहीर केलेले आहेत, प्रकल्प जे रखडलेले होते मेट्रोसारखे प्रकल्प किंवा मुंबईतले अनेक प्रकल्प, ते सगळे आता मार्गी लागले आहेत आणि सगळं सुजलाम सुफलाम सुरू आहे। विरोधकांनी अशा पद्धतीच्या वावड्या उठवायच्या असतात, त्याच्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज नाही असं मला वाटतं। आता मोठी बातमी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलाय। स्वाभिमानीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आलाय। जवळ इथे प्रशांत डिक्कर यांचा कार्यकर्त्यांसह छोटेखानी कार्यक्रम सुरू होता आणि यावेळी आलेल्या श्याम अवथळेंनी कार्यक्रमावर आक्षेप घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। रविकांत दुधकर यांच्या सांगण्यावरून अवथळेंनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतो।
मला रविकांत तुपकरनी इथं पाठवलंय. तुमची महत्वाची आहे. कसं करा शेतकऱ्यासाठी जर तुम्ही माणसाल तर काय होईल. मला रविकांत तुपकरनी इथं पाठवलंय. त्या ठिकाणी रविकांत तुपकरांनी श्याम अमतोडसह इतर 3 माणसं असे एकूण 4 माणसं आम्हाला मारण्यासाठी त्या ठिकाणी पाठवले होते आणि त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी आमची गाडी अडवली आणि माझ्यावर मारण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यासोबत रोशन देशमुख त्यांनी सर्व ते वार स्वतःच्या अंगावर घेतले आणि खऱ्या अर्थानं या रविकांत तुपकरांनी संघटना मोडीत काढण्याची हे सुपारी घेतली का काय असा हा प्रश्न आता सर्व शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. याची जे लोक आम्हाला मारण्याला आले त्यांची सर्वांची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आता पुढली बातमी गडचिरोलीमधनं. पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचं कळत आहे. दामरणच्या जंगलामध्ये माओवादी विरोधी अभियान सुरू आहे आणि या दरम्यान ही घटना घडली आहे. C60 कमांडोचं माओवादी विरोधी अभियान जे ते सुरू झालं आहे. सकाळपासून हे अभियान सुरू आहे. दोन्ही बाजूनं 2 ते 3 वेळा गोळीबार जो आहे तो करण्यात आला आहे. दामरणच्या जंगलामध्ये ही चकमक सुरू आहे. C60 कमांडोचं माओवादी विरोधी अभियान जे ते सुरू झालेले सकाळपासून हे अभियान राबवण्यात येत आहे. तर लोन ॲप प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बंगळुरूमधून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट कॉल सेंटरमधून लोन ॲपचा धंदा चालवला जात होता आणि यामध्ये महिलेची फसवणूक करून तिला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली होती. या प्रकरणी बंगळुरू इथल्या कॉल सेंटरमधील 9 जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. बोईसर परिसरात एका तरुणाने तरुणीवर भर दिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गोळीबाराची ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार झाल्याचं तपासात उघड झालंय. बोईसरमधील टीमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला. गोळीबार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या कृष्णा यादव या आरोपीचा स्थानिकांनी पाठलाग केला आणि आरोपीने CISFच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या आरोपीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुढली बातमी अमरनाथमधून आहे. अमरनाथमध्ये एका दुकानात झालेला राडा आणि हाणामारी CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकी पार्क करण्याच्या वादातून इथे एका दुकानदार आणि फेरीवाल्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. फेरीवाल्यानं 12 ते 15 साथीदारांसह दुकानात घुसून दुकानदार आणि त्याच्या कामगारांना लोखंडी रॉड आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी अमरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढली बातमी अशी आहे नवी मुंबईतनं की नवी मुंबईतील रबाळे MIDC परिसरातील साईबाबा नगरमध्ये गरब्यावरून झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत. 26 सप्टेंबरला स्थानिक रहिवाशी गरबा खेळत असताना आरोपी जितेंद्र पटवा गरबा खेळण्यासाठी आला आणि मात्र जितेंद्र पटवा हा विचित्र पद्धतीने नाचत असल्यानं आकाश जयस्वाल, अभिषेक भालेराव आणि त्याचा मित्र रशीद खान यांनी जितेंद्रला या ठिकाणी दांडिया खेळण्यास मनाई करत गरब्यातून जाण्यास सांगितलं आणि याचाच राग मनात ठेवून आरोपीने आवारात झोपलेल्या या तिघांना शिवीगाळ करत उठवलं. मला गरबा का खेळू दिला नाही असा जाब विचारत सोबत आणलेल्या हातोड्याने तिघांवर हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आकाश जयस्वालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अभिषेक भालेराव आणि रशीद खान दोघंही गंभीर जखमी झालेत. रबाळे MIDC पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 27/9 रोजी एक 302, 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये फिर्यादी अभिषेक भालेराव आणि त्याचे साथीदार जितेंद्र पटवा, रशीद खान आणि आकाश जयस्वाल हे चौघंही एका झोपडपट्टीमध्ये दारू पिले होते. त्यानंतर दारू पिऊन ते जात असताना रस्त्यामध्ये एक दुर्गामाता गरबा मंडळ होतं. त्या ठिकाणी आरोपी जो आहे जितेंद्र पटवा याची इच्छा होती की त्या ठिकाणी गरबा खेळावा, परंतु त्याचे जे साथीदार आहेत जे त्याच्याबरोबर दारू प्यायला होते त्या तिघांनी त्याला विरोध केला आणि त्या ठिकाणी गरबा खेळू दिला नाही. त्यानंतर ते सगळे ज्याच्या त्याच्या घरी जाऊन झोपले. सकाळी उठल्यानंतर जितेंद्र पटवा याने लोखंडी हातोडी घेऊन त्याच्यासोबतचे जे त्याचे मित्र होते ते झोपेत असताना त्यांच्या डोक्यामध्ये वार केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये आकाश जयस्वाल याचा मृत्यू झालेला आहे आणि बाकीचे जे पुढे बघूयात. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचं बनावट फेसबुक अकाउंट उघडून अज्ञात व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन पैशांची मागणी केली जाते. या प्रकरणी कुणीही पैसे पाठवू नये असं आवाहन करण्यात आलं. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माननीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून 15,000 रुपयाची मागणी केली। या अनुषंगानं अज्ञात व्यक्तीविरोधात नारपोली पोलीस स्टेशन अंतर्गत भादवी कलम 419, कलम 66 क, कलम 66 ड, IT ॲक्ट 2008 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचे जे फेसबुक अकाउंट आहे ते ब्लॉक करण्यात आलेले आहे। कपिल पाटील यांना या प्रकरणाबाबत विचारलं असता माझ्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात FIR दाखल केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील माझ्यासोबत आहे, थेट त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर, आपल्या नावाचं बनावट अकाउंट काढलं आणि त्यात आव्हान केलं की तुम्हाला पैशाची गरज आहे, त्यासाठी पैसे द्यावे, लिहिलं की 15,000ची गरज आहे। काय 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 की घटना आहे, कसं झालं ते? कोणीतरी हिंदी भाषिक हिंदीमध्ये माझ्या नावाने बनावट अकाउंट त्यांनी ओपन केलं आणि माझ्या फेसबुकवर जे फोटो आहेत ते त्याच्यावर टाकले आणि त्या माध्यमातून त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट टाकली। ज्याने स्वीकारली त्यांनी सांगितलं की मला 15,000ची गरज आहे, मी काही दिवसात परत देईन, अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी फेसबुकवर मागणी केली। म्हणून हे आमच्या लक्षात आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे आणि बऱ्याच लोकांना हे माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे की 15,000 रुपये फेसबुकवर कपिल पाटील मागू शकत नाही, हे लोकांना माहीत आहे। त्याच्यामुळे कोणी त्याच्यामध्ये फसला गेला नाही। परंतु पोलिसांना कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी त्याचं अकाउंट हे फ्रीज केलेलं आहे आणि त्याची चौकशी करत आहेत। निश्चितपणाने लवकरात लवकर तो कोण आहे त्याला पकडतील आणि त्याच्यावर उचित कारवाई करतील। नवी दिल्ली वाहिसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपण बघणार आहोत देशातील महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसते। याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, पण त्याचबरोबर दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक बसवण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ उद्या संपणार आहे। मराठी फलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे, तर दुसरीकडे दुकानदारांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे। मुंबईत 5 लाख दुकानं आणि आस्थापना असून 5 लाख दुकानांपैकी सुमारे 2 लाख म्हणजे 40% दुकानांनी मराठी नामफलक बसवण्याच्या आदेशांची अंमलबजावणी केली आहे, तर 3 लाख दुकानांनी अद्याप मराठी फलक लावलेले नाहीत। गरबा खेळणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढत असल्याच्या वादातून मारहाणीची घटना अकोल्यात घडली आणि या प्रकरणी उत्तर प्रदेशातील तरुणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। त्यांच्या मोबाईलमध्ये 250 पेक्षा अधिक महिलांची छायाचित्र असल्याचं तपासात उघड झालंय। कम से कम 30, 40, 50 महिलाओं के, लड़कियों के, बच्चों के हमारे उन्होंने महिलाओं के सिर्फ फोटो निकाले और एक बच्ची के ध्यान में आया कि ये फोटो निकाल रहा, तो हमने उससे पूछे कि भैया तू फोटो क्यों निकाल रहा, तो उसका जवाब जो हमको लगा वो बिल्कुल गलत था और ये लव जिहाद से कनेक्टेड हमको ये माहौल लगा। हमने रामनगर स्टाइल में उसको सबक भी सिखाया। हमने इन सबको मोबाइल सहित जो हमारे माता बहनों के फोटो है उनके सहित पुलिस प्रशासन को सौंपे हैं। आगे की कार्रवाई पुलिस प्रशासन अच्छे से करे, ये उनसे विनंती है। तर गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। दांडियामध्ये सहभागी झाल्याच्या आरोपावरून विहिप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या युवकाला मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो, तर हा युवक गरब्यामध्ये शिरून छेडछाड करत असल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी केला। देशातील महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस मोठी होत चालली। यावर तोडगा म्हणून हवेत उडणारी बस अर्थात स्काय बसकडे पर्याय म्हणून बघितलं जात आहे। भारतात स्काय बस कधी येणार याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता आणि यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। ज्या शहरात रस्ते मोठे करता येत नाहीयेत, जमीन अधिग्रहणाबाबत समस्या निर्माण होतात, अशा शहरांमध्ये स्काय बसचा पर्याय उपयुक्त आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं। LNG लगाया। अभी मैंने LNG का ट्रक लॉन्च किया पुणे में, तो एक ट्रक एक बार 1400 किलोमीटर चलता है
और 100 रुपए के डीजल के बजाय 50 रुपए का डीजल लगता है, तो कॉस्ट कम होगी। इलेक्ट्रिक ट्रक आ रहा है, इलेक्ट्रिक बस आ रही है। अभी बेंगलोर में मैं गया था, तो मैं हवा में उड़ने वाली डबल डेकर बस शुरू करना सोच रहा हूं कि हवा में लोग उड़ते जाएंगे। तो ये नथिंग इज इम्पॉसिबल। तो ये क्या है, ये प्रगति और विकास हर क्षेत्र, एग्रीकल्चर, रूरल, ट्राइबल, टूरिज्म, हम सब क्षेत्रों को अच्छा करें। अभी हम लोग बड़े धार्मिक श्रद्धा, मैं अयोध्या के लिए 40,000। बातमी नंदुरबारमधून। नंदुरबार जिल्ह्यातील पूल कोसळला। धानोर इसाईनगर गावादरम्यानचा रंका नदीवरील हा पूल कोसळला आणि त्यामुळे गुजरातला जाणारी वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय। बघा कशा प्रकारे हा पूल कोसळलाय। सुदैवाने जर याच्यावरनं काही मोठा ट्रक, एखादी प्रवासी वाहतूक करणारी बस जर जात असती आणि ही घटना घडली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असती, पण सुदैवाने तशी काही घटना घडलेली नाहीये। हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो आणि हा पूल आधीच डागडुजीला आलेला होता का किंवा जुना झालेला होता का, हा अर्थात सगळ्या तपासाचा भाग आहे, पण हा पूल कोसळलेला आहे। नंदुरबार धानोरा इसाईनगर रस्त्यावरचा हा सगळा पूल आहे। हा सकाळच्या वेळेस कोसळला आहे। रंका नदीवरचा हा पूल आहे आणि जवळपास 45 वर्षांपूर्वी हा सगळा बनवला गेल्याचा स्थानिकांचं म्हणणं आहे। सुदैवानं हा पूल पडला तेव्हा या पुलावरती कुठलंही वाहन नव्हतं। नुकतंच एक ट्रक, 2-3 ट्रक आणि एक बैलगाडं याच्यावरनं पास झालं आणि हा पूल कोसळला। आपण बघू शकता कशा पद्धतीने अतिशय बेजार पद्धतीने हा सगळा पूल इथं कोसळलेला आहे। खरं म्हणावं लागेल, सुदैवच म्हणावं लागेल की यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र काही महिन्यांपूर्वी ज्याची डागडुजी देखील झालेली होती, याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं की नाही हा सगळा आता तपासानंतर हा सगळा भाग समोर येईल। मात्र गुजरातला जोडणारा नंदुरबारवरनं हा एक पर्यायी रस्ता मानला जातो, यावर मोठी वर्दळ असती। आता काही दिवस तरी या सगळ्या रस्त्यावरची जी काही वाहतूक असणार आहे ती सगळी विस्कळीत होणार आहे। आपण जे काही स्थानिक गावकरी त्यांना विचारू की नेमकं हा पूल कधी बांधण्यात आला होता आणि काय याची परिस्थिती, किती वाजता कोसळला हा पूल आणि कशी परिस्थिती याची? हा पूल सकाळी 9:15 वाजेला कोसळला आणि अजून किती वाजता कधी बांधलेला होता, काय हा परिस्थिती? पूल, या पुलाचे कमीत कमी 40-45 वर्ष झालेले या पुलाला बांधायला। आणि नंदुरबार तर सुरत मेन मार्ग आहे हा आमच्या धानोऱ्यातला। तर सुदैवाने काही इथं जीवितहानी वगैरे काही झाली नाही। मला एक सांगा, काही असं होतं का बा पूल हालत होता किंवा तो जर्जरीत होता, पडण्याच्या स्थितीत होता, असं काही होतं का किंवा काही दुरुस्त्या वगैरे झाल्या होत्या का? मध्यंतरी दुरुस्त झालेला आहे, पण एवढे खास व्हायला तशा नाही होत्या। पडेल असं वाटत होतं का काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांना? व्हायब्रेशन होत होतं पोलाचं व्हायब्रेशन व्हायचं। आम्ही इथंच बसायचो सायंकाळी, तर पोलाचे व्हायब्रेशन, गाडी येताना जाताना व्हायब्रेशन व्हायचं चांगलंच, पण पूल पडेल एवढं आम्हाला बी कल्पना नाही होती। आज आपण बघू शकतो की गुजरातला जोडणारा खरं तर हा मुख्य रस्ता होता आणि खऱ्या अर्थानं हा पूल पडेल असंही गावकऱ्यांना वाटत नव्हतं। व्हायब्रेशन या पुलावरती जाणवत होते, मात्र त्याची दखल आता बांधकाम विभागाने घेतली नाही घेतली हा सगळा संशोधनानंतरचा प्रश्न आहे। बांधकाम विभाग याच्यावरती काय उत्तर देतं हे तरी स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी एक पूल धानोरा आणि इसाईनगरला जोडणारा कोसळला आहे आणि सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, हेच भाग्य म्हणावं लागेल। निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, धानोरा, नंदुरबार। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकास प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। या पुनर्विकासासाठी 10,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधांसोबत किरकोळ विक्री, कॅफेटेरिया तसंच मनोरंजन सुविधांसह प्रवाशांना बसण्याची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे। फूड कोर्ट, प्रतीक्षालय, मुलांना खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा यासारख्या सुविधा असतील। रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाला शहराशी जोडण्यात येईल। पुढली बातमी अशी की पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावरती आहेत। नरेंद्र मोदींचा सुरतमध्ये रोड शो सुरू आहे। नरेंद्र मोदींचं गुजरातमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आणि या दौऱ्यात ते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करतील। 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन केलं जात आहे, त्याचा शुभारंभ होईल आणि यानंतर पंतप्रधान अहमदाबाद GMDC मैदानात आयोजित नवरात्र उत्सवात सहभागी होतील। अहमदाबाद इथल्या साबरमती रिव्हर फ्रंट इथे एक ड्रोन शो सुद्धा आयोजित करण्यात आला आहे। पंतप्रधानांचं हे मिशन गुजरात असल्याचं आपण बघतोय। यामध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान गुजरातच्या विविध जिल्ह्यांचा
दौरा करतील त्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। गुजरातसाठी 30,000 कोटींच्या योजनांची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे। तर अहमदाबादमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल। गांधीनगर मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा देखील त्यांच्या वतीने दाखवण्यात येणार आहे। तर पंतप्रधानांच्या हस्ते अहमदाबादमध्ये 36व्या राष्ट्रीय खेळाचा शुभारंभ केला जाईल। आणि आपण पाहतोय की आता रश्मी ठाकरे ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। टेंबी नाका देवीची त्यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे। ठाण्यात देवीच्या दारात आता सामना होतोय का हे बघावं लागेल, कारण आपण जर पाहिलं तर शिंदे गटाच्या वतीने प्रत्येक दिवसाच्या महाआरतीचं नियोजन जे ते करण्यात आलेले आधीच ते पूर्वनियोजित आहे। अशावेळी परंपरेनुसार किंवा दरवर्षीप्रमाणे रश्मी ठाकरे या टेंबी नाकाच्या देवीच्या आरतीसाठी म्हणून ठाण्यात दाखल झालेल्या आहेत। आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या घोषणाबाजी करताना आपण बघतोय रश्मी ठाकरेंचं ठाण्यामध्ये आगमन झालंय। पहिले आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार त्या अर्पण करणार आहेत। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर। अजित, काय माहिती? विशाल, ठाण्यामध्ये टेंबी नाकाची देवी जी आहे त्या देवीच्या दर्शनाकरता रश्मी ठाकरे येणार आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस येणार होते ते महाआरती करता येणार होत्या संध्याकाळी 8च्या सुमारास, परत त्यांनी दुपारची वेळ दिलेली आहे। यावेळेस आरती नसते, त्यामुळे त्या फक्त दर्शन घेऊन जातील असं सांगितलं जातंय। तर शेवटी रश्मी ठाकरे येतात म्हटल्यावरती ठाकरे गटातील ज्या महिला आघाडी आहेत त्यांना या ठिकाणी येणं भाग आहे। त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून ज्या आहेत त्या महिला ज्या तिथे जमा झालेल्या आहेत। आनंद दिघे यांचा आनंद मठासमोर जो पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर या सगळ्या महिला ज्या आहेत त्या जमा झालेल्या आहेत। घोषणाबाजी सुरू आहे। भाजप ठाकरे जिंदाबाद, त्यानंतर आदित्य ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत, उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत, या पद्धतीच्या घोषणाबाजी या ठिकाणी महिला मंडळ जे आहे ते करत आहे। या रश्मी ठाकरे सुरुवातीला येतील, आनंद दिघे यांचा जो पुतळा आहे ते टेंबी नाक्यावरती त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। त्यानंतर आनंद मठात जाऊन त्या ठिकाणी त्यांचा जो तिकडे मोठा फोटो आहे त्या फोटोला नमन करून पुढे देवीच्या दर्शनाकरता टेंबी नाक्याला ते आनंद मठ ते टेंबी नाकाच्या पायी जाणार आहेत आणि तिथून पुढे त्यांचे नियोजित कार्यक्रम जे त्या कार्यक्रमात जातील। पण काल ज्यावेळेस ही बातमी समोर आली त्यावेळेस रश्मी ठाकरे या आरती करता येणार आणि त्याच वेळेस शिंदे गटातील महिला शिवसेना आघाडी जी आहेत त्यांना रात्री 8च्या महाआरतीचा मान होता। दिवसातून एकच महाआरती होते आणि त्या महाआरतीचा मान त्यांना होता। मग त्याच वेळी रश्मी ठाकरे या महाआरती करणार का असा प्रश्न निर्माण झाला होता। पण शेवटी ते रात्री न येता आता दुपारी येत आहेत, त्यामुळे हा वाद जो आहे हा वाद कुठेतरी टळलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं सांगितलं जात होतं की शिंदे गटातील महिला आणि ठाकरे गटातील महिला ज्या त्या समोरासमोर येतील आणि तिथं एक नवीन राजकीय वाद निर्माण होईल, राजकीय शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी केलं जाईल। पण रश्मी ठाकरे जे आहेत ते आता दुपारी येत असल्यामुळे हा वाद तुर्तास तरी टळलेला आहे, कारण का महिला आघाडी ज्या आहेत शिवसेनेच्या शिंदे गटातील त्यांना रात्री 8चा महाआरतीचा मान आहे आणि रश्मी ठाकरे या फक्त दर्शनाकरता येतील आणि जातील असं सांगितलं जातंय। ठाण्यात त्यांचं आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात त्या टेंबी नाका इथं पोहोचतील आणि पुतळ्याला हार घालतील, त्यानंतर पुढे आनंद मठात आणि पुढे देवीच्या दर्शनाकडे जातील असं त्यांचा संपूर्ण कार्यक्रम आहे। महिला मोठ्या संख्येने जमल्या आणि घोषणाबाजी देखील विचार सुरू आहेत। पण जर रश्मी ठाकरे अजित दुपारी येत आहेत दर्शनासाठी म्हणून तर याचा अर्थ या सगळ्या याच्यात वाद नको म्हणून शिवसेनेनेच माघार घेतली असं म्हणायचं का? पण नक्की कोणाच्या शिवसेनेने माघार घेतली असं आपल्याला स्पष्ट करता नाही, कारण आपण जर पाहिलं तर सुरुवातीला असा मेसेज होता किंवा असे माहिती आली होती की रश्मी ठाकरे ज्या आहेत त्या महाआरतीला येणार आहेत। पण याच वेळी शिंदे गटातील काही ज्या महिला मंडळ आहे त्या आरती करणार असं सांगितलं गेल्यानंतर रात्री 8ची वेळ जी आहे रश्मी ठाकरे यांची ती बदलण्यात आली आणि त्यानंतर ती आता दुपारची ठेवण्यात आलेली आहे। मुळात याच विषयी ठाकरे गटातील आम्ही अनेक पदाधिकाऱ्यांना विचारलं होतं, त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनाच नेमकं स्पष्ट माहित नाही की रश्मी ठाकरे या आज येणार हे खरं आहे, पण कुठल्या वेळेस येणार आहेत बरोबर। पण तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय टेंबी नाका इथल्या देवीच्या दर्शनासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। थोड्याच वेळात रश्मी ठाकरे इथं दर्शनासाठी येतील असं देखील समजतंय। खरं तर आजच्या दिवशी त्या महाआरतीला येतील अशी अटकळ बांधली जात होती, कारण तशी एकूण चर्चा देखील सुरू झालेली होती। पण एकूण वाद नको म्हणून रश्मी ठाकरेंनी दुपारीच दर्शनाकरता येणं पसंत केलं असं आपण म्हणूयात।
पुन्हा एकदा आपण जाऊयात अजितकडे. अजित, विशाल अगदी बरोबर आहे. मुळात आता याच्यामध्ये रश्मी ठाकरे यांनी वेळ का बदलली हा महत्वाचा मुद्दा आहे. याविषयी ठाकरे गटातील आम्ही इथे जे ठाण्यातले पदाधिकारी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचं एकच म्हणणं की त्या इथे येणार होते पण त्यांनी वेळ जी आहे ती स्पष्ट केली नव्हती. आणि देवीचा दरबार आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राजकीय संघर्ष किंवा राजकीय शक्ती प्रदर्शन आम्हाला करायचं नाहीये. आम्ही देवीचं दर्शन करायला येतो. दरवर्षी वहिनी येतात आणि त्यानुसार ते दर्शन जे आहे ते करतील आणि जातील. त्यामुळे एक प्रकारे जे सांगितलं जात होतं की त्या महाआरती येणार आहेत तर ते आता महाआरतीला येणार नसून देवीच्या दर्शनाकरता फक्त येतील आणि त्यानंतर ते पुढे त्यांच्या नियोजित कार्यक्रमाकरता जातील. पण आता ज्या अर्थी त्या दुपारी दर्शनाकरता येतात म्हणजे संध्याकाळी शिंदे गटाच्या वतीने जे आरतीचं नियोजन करण्यात आलं होतं महाआरतीचं ते पार पडणार हे निश्चित. अजित, महाआरतीच्या 8ची ते आरती करतील. शिंदे गटातील महिला आघाडी ज्या आहेत त्या आरती करणार आहेत आणि त्यानंतर पुढचे जे कार्यक्रम असतात नवरात्रोत्सवाचे ते पार पडतील. पण रश्मी ठाकरे या महाआरती करणार नाही ते जवळपास आता निश्चित झालेलं आहे. साधारण किती वेळात ते इकडे दर्शनाकरता पोहोचतील याबद्दल काही कळू शकले का? त्यांचं ठाण्यात आगमन झालेलं आहे. काही पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतायत. इथे एक जवळच टेमिनाकापासून जवळच एक कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या कार्यालयामधून काही जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्या इथे येणार आहेत असं सांगितलं. त्यामुळे थोड्याच वेळात इथे त्यांचं आगमन होईल. यावेळी दर्शन घेण्यासाठी म्हणून त्या इथे येत आहेत. काही छोटेखानी पूजा त्यांच्या हस्ते केली जाईल असंही काही नियोजन आहे? नक्कीच. या आधीची परिस्थिती आपण जर पाहिली तर संपूर्ण ठाकरे कुटुंबीय एकत्रित या टेंबी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला येत होतं. त्यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती व्हायची. पूजा देखील वेगळ्या पद्धतीची त्यांच्या हस्ते केली जायची. पण यावेळी फक्त रश्मी ठाकरे स्वतः येत आहेत. त्या दर्शन घेतील एवढं सांगितलं जातं. पण पुढे त्यांच्या हस्ते पूजा केली जाईल का, त्यांच्या हस्ते छोटेखाने आरती केली जाईल का हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. ज्यावेळेस टेंबी नाक्याच्या देवीचं नियोजन ज्या नरेश म्हस्के किंवा संपूर्ण शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं की याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती. जे नियोजन आहे 9 दिवसांचं कोण आरतीला येणार आहे कोण दर्शनाला येणार आहे त्याचं नियोजन महिनाभरापासूनच सुरुवात होते आणि त्यानुसार नियोजन केलं जातं. रश्मी ठाकरे येणार आहेत याबाबत कोणीही सांगितलं नव्हतं आणि त्याबाबत या टेंबी नाका देवस्थान जी समिती आहे त्यांच्या समितीला कोणत्या प्रकारची माहिती दिली गेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये आरतीचं असेल किंवा इतर मानपानात असेल त्या कोणत्याच तयारी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या नाहीयेत कारण त्यांना कोणत्या पद्धतीने असं सांगण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हे देवीचे दरबार आहे. आनंद यांनी वसवलेली ही देवी आहे, स्थापित केलेली देवी आहे. त्यामुळे इथं लोक येतील, जे लोक येतील त्यांना देवीचं दर्शन केलं जाईल आणि त्यांचं स्वागतच आहे. अशा पद्धतीने शिंदे गट जो आपली भूमिका मांडतो. पण जेव्हापासनं शिंदे आणि ठाकरे गटाचा राजकीय संघर्ष सुरू झाला तेव्हापासून आपण वेगवेगळ्या घडामोडी घडताना बघतोय. त्यात दरवर्षीप्रमाणे ठाकरे कुटुंबाने इथे आरतीला येणं पूजेला येणं हे नेहमी व्हायचं. पण यंदा इथे येऊन महाआरती करणं हा मुद्दा ठाकरे कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेचा झाला होता का? नक्कीच झाला होता. जर आपण पाहिलं असेल तर काल जो शीतल म्हात्रे ज्या शिंदे गटातील महिला पदाधिकारी आहेत त्यांनी जो एक ट्विट केला होता त्या ट्विटमध्ये त्यांनी जो मेसेज होता त्या मेसेजमध्ये स्पष्ट पण लिहिलं होतं की त्या ठाण्याला देवीच्या दर्शनाकरता आरती करता जाणार आहेत. तर त्या पद्धतीनं आणि ज्या पद्धतीनं माहिती देण्यात आली होती काही पदाधिकाऱ्यांमार्फत प्रसारमाध्यमांना त्यात देखील म्हणण्यात आलं होतं की त्या इथे महाआरतीला येत आहेत. पण त्याच वेळेस साधारणपणे 2 दिवसापूर्वीच शिंदे गटातील जे संपूर्ण टेंबी नाका देवस्थान समितीचे आहे त्यांनी प्रसिद्ध पत्रक काढून जाहीर केलं होतं की शिंदे गटातील जे शिवसेना महिला मंडळ आहे त्या ह्या गुरुवारच्या रात्रीची आरती जी आहे ते हे शिवसेना गटातील महिला मंडळ करतील. त्याच्यामुळेच हा वाद जो आहे तो समोर आला होता. पण आता जर रश्मी ठाकरे दुपारी येणार असतील तर मात्र हा वाद टळलेला असंच आपल्याला म्हणावं लागेल. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. रश्मी ठाकरे थोड्याच वेळात टेंबी नाकाच्या देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. अर्थात त्या दुपारी येत आहेत म्हटल्यानंतर असं निश्चितपणे म्हणता येईल की संध्याकाळची महाआरती ही त्यांच्या वतीने पार पडत नाही आहे. संध्याकाळची महाआरती शिंदे गटाने जे काही नियोजन केलेले त्याच पद्धतीने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडनं ती पार पडेल असं एकूण दिसून येत आहे. या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात उद्योग जगतातली एक महत्त्वाची बातमी अशी की टाइम मासिकाने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आणि रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांना
टाइम 100 नेक्स्टच्या यादीत स्थान दिलंय. त्यांची लीडर्स श्रेणीत निवड झाली आहे. आकाश अंबानींबद्दल टाइम मासिकाने म्हटलंय की ते व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. गुगल आणि फेसबुक सोबत अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे सौदे पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. टाइम 100 नेक्स्ट लिस्टमध्ये स्थान मिळवणारे आकाश अंबानी एकमेव भारतीय आहेत. वयाच्या 22व्या वर्षी आकाश अंबानींना जिओच्या बोर्डात स्थान मिळालं आणि त्याच वर्षी जूनमध्ये त्यांना भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओची कमान देण्यात आली. रिलायन्स जिओचे 5G रोलआउट आकाश अंबानींच्या देखरेखीखाली होत आहेत आणि या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई आणि इतर काही महानगरांमध्ये 5G लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. आणि आता जाणून घेऊयात नवरात्र उत्सवाबद्दलच्या घडामोडी. विरार पूर्वेकडील डोंगर रांगांमध्ये देवी आई जीवदानीचं स्थान आहे. जीवदानी मातेचं मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिका सांगितली जाते. अशा या प्राचीन मंदिरात सध्या नवरात्र उत्सवाचा उत्साह दिसून येतोय. सकाळ संध्याकाळ देवीची नित्योपचार पूजा केली जाते. कोळी बांधवांची कुलदैवता असलेल्या जीवदानीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. तब्बल 900 फूट उंचावर डोंगरावर वसलेलं हे मंदिर ड्रोनच्या नजरेतून टिपण्यात आले. त्याची खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. तर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.